नमस्कार. आज मी आपल्याशी मोहम्मद रफी साहेब यांच्याविषयी बोलणार आहे. एकदा त्यांना एका इंटरव्ह्यूमध्ये असं विचारण्यात आलं, की रफी साहेब आपलं लग्न कोणी ठरवलं? म्हणजे आपल्या वडिलांनी की आपण स्वतः? तर त्यावेळेस रफी साहेबांनी फार गमतीदार उत्तर दिलं. ते म्हटले, "माझं लग्न नाही मी ठरवलं, नाही माझ्या वडिलांनी. माझं लग्न ठरवलं माझ्या मिसेसनी. तिनेच मला प्रपोज केलं आणि आमचं लग्न जमलं." तर मला ह्याच्यातनं असं दिसतं, की रफी साहेबांना कदाचित प्रेम करण्यासाठी वेळच नसावा. खरं तर एवढा सुंदर आवाज, कितीतरी मुली त्यांच्या प्रेमात असतील. परंतु ते त्यांच्या संगीत साधनेमध्ये इतके मग्न होते, त्यांच्या संगीतावरच एवढं प्रेम होतं, की त्यांना बाकी काही गोष्टी बघण्यासाठी, करण्यासाठी वेळच मिळाला नसावा. एवढं त्यांनी ते स्वतःला संगीतामध्ये वाहून घेतलेलं होतं. त्यांच्या स्वभावाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ते जे काही गाणी म्हणत, त्याचा पैशाचा व्यवहार त्यांनी स्वतः कधीच पाहिला नाही. त्यांचे सर्व पैशाचे व्यवहार त्यांचे मेव्हणे म्हणजे त्यांच्या मिसेसचे भाऊ झहीर ते बघत असत. कारण त्यांना असं वाटायचं की संगीत ही दैवी देणगी आहे, दैवी कला आहे. त्याचा असा व्यापार करणे योग्य नाही. आणि परंतु शेवटी फिल्म इंडस्ट्री ही पूर्ण पैशावर आधारित आहे. म्हणजे शेवटी त्याचा जो कला आहेच, परंतु शेवटी जे कोणी त्याच्या संबंधित आहे ते पैसेही कमवत आहेत. तर त्यामुळं पैसा हा येणारच. तर त्यामुळं पण त्यांना ते स्वतः त्याच्याविषयी बोलणं योग्य वाटलं नाही. म्हणून त्यांनी ते पैशाची बाजू पूर्णपणे त्यांच्या मेव्हण्यावर सोडलेली होती. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पैशासाठी कधीही कुठल्याही गाण्याला नकार दिला नाही. उदाहरणार्थ, एकदा एका दिग्दर्शकाकडं मूव्ही तयार करत असताना पैशाची चणचण होती. तर रफी साहेबांनी त्यांच्यासाठी त्या मूव्हीमधली गाणी पूर्णपणे फ्रीमध्ये केली. म्हणजे एकही पैसा त्यांनी लावला नाही. अर्थात त्या दिग्दर्शकांनी त्यांना त्याच्यानंतर पैसे दिले. परंतु त्यांचं एवढं मोठं मन होतं, की पैसा नाही आहे ना, हरकत नाही. पण कला मागं नाही पडली पाहिजे. गाणं व्हायला पाहिजे. तर या गोष्टीकडे मी अशा दृष्टीतून बघतो, की रफी साहेब पैसा या गोष्टीमध्ये कधीच अडकले नाही. कारण त्यांना ह्याची पूर्णपणे जाणीव होती आणि ते म्हणूनही दाखवायची, की हे माझ्यामध्ये जी काही कला आहे, माझा जो काही आवाज आहे, हा माझा स्वतःचा नाही आहे. ही पूर्णपणे अल्लाहने दिलेली देणगी आहे. अशी त्यांची परमेश्वरावर प्रगाढ श्रद्धा होती, की हे त्याचं आहे सगळंपणे. त्यामुळं मी केवळ त्याचं अभिव्यक्तीचं माध्यम आहे. त्यामुळं त्या गोष्टीस मी माझी कला देण्याचं काम महत्त्वाचं आहे, तर मी पैशासाठी अडून राहता कामा नये. तर ही खूप मोठी गोष्ट होती रफी साहेबांकडं. पैशावरूनच विषय निघाला म्हणून रफी साहेब अत्यंत दानशूर होते. त्यांच्याकडं कधीही कोणीही कुठलीही अडचण घेऊन आला, तर त्याला ते कधीही विनमुख पाठवत नसत. ती एक गोष्ट झाली. पण दुसरी गोष्ट अशी आहे, की त्यांनी अनेक जणांना पूर्णपणे त्याला कुठलीही माहिती न देता मदत केलेली आहे. ज्यांची परिस्थिती नव्हती, अशांना ते गुप्तपणे पैसे पाठवत आणि ते ही दक्षता घेत, की त्या व्यक्तीला हे पैसे कुठून आलेले आहेत हे कळणार नाही. तर अशी दानशूरता पाहायला मिळणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. कारण आपण बघतो, की लोकं पैसे देतात, पण त्याचा बऱ्याचदा त्याचा कशा प्रकारे उधो करतात ते आपण पाहतो. पण खरं दान जे हे आहे, हे गुप्तदान आणि अगदी मनापासून केलेलं दान आणि त्याच्या मागंसुद्धा परत हाच भाव होता, की हे माझं कुठे आहे? हे जे काही माझ्याकडं आलेलं आहे, ते अल्लाहने दिलेलं आहे. हे परमेश्वरी देणगी आहे. तर हे मी केवळ माध्यम आहे. तर माझ्या माध्यमातून जर कोणाला मदत झाली, तर त्याचा त्यांना आनंदच होता. रफी साहेबांचा अजून एक माझ्या आवडीचा गुण, तो म्हणजे त्यांचा हसरा चेहरा. कायम हसतमुख. गाणं गातानाही ते कम्प्लिटली थ्रूआउट त्यांचा चेहरा हसराच असायचा. कार्यक्रम झाल्यावरसुद्धा ते हसरेच. ते कायम हसतमुख असायचे
असं म्हणतात की एका कुठल्यातरी एक अल्बममध्ये त्यांना त्यांचा एक असा थोडा गंभीर चेहरा हवा होता. परंतु त्यांचा एकही असा फोटो सापडला नाही की ज्याच्यामध्ये त्यांचा चेहरा गंभीर आहे. तर मला ह्याच्यातून असं दिसतं की रफी साहेब हे अत्यंत समाधानी व्यक्तिमत्व होते. त्यांना जे काही मिळालं आहे त्याच्यामध्ये ते अत्यंत खुश, आनंदी होते. आणि जे मिळालं त्यांनी ते भरभरून वाटलं आणि त्यांना अधिकची काही अपेक्षा नव्हतीच. त्यामुळं ते आणि अत्यंत निष्पाप, निरागस, निर्मळ असण्याचं मन असलं पाहिजे. त्याशिवाय असं हसरा चेहरा असणं शक्य नाही. तर त्यांची ही छबी मला खूप आवडते. रफी साहेबांची गाणी ऐकतच मी लहानाचा मोठा झालो. माझ्यामध्ये जो काही थोडाफार रोमॅन्टिकपणा आहे, तो केवळ त्यांच्यामुळं. त्यांच्या गाण्यांनीच अशी काही जादू केली, की तो रोमान्स आपोआप आतमध्ये जागृत झाला. त्यांची गाणी ऐकताना अक्षरशः म्हणजे ते प्रत्येक शब्द, त्याचा तो भाव, तो आतमध्ये असा फील व्हायचा, जागृत व्हायचा. आणि मुकेशांची गाणी ऐकत मी दर्द जो आहे तो जागलो. अर्थात रफी साहेबांची पण दर्दभरी गाणी अत्यंत ग्रेट आहेत. आणि खरोखर त्यांच्या गाण्यांमुळं माझं भावविश्व अक्षरशः उजळून गेलं. रफी साहेबांमुळंच खरं तर मला गाण्याची आवड लागली असं म्हणता येईल. माझ्या गळ्यावर जे काही संस्कार झाले गाण्याचे ते केवळ त्यांच्यामुळंच. अर्थात त्यांच्यासमोर आपला आवाज काहीच नाही, त्याची जाणीव आहेच. परंतु गाण्याचं गोडी लागली हीच केवढी मोठी गोष्ट आहे. ही मला वाटतं ही पूर्णपणे त्यांची देणगी आहे. आणि म्हणूनच मी रफी साहेबांना माझं गाण्यातलं दैवतच मानतो. ते गायक म्हणून महान होतेच, पण माणूस म्हणून सुद्धा अत्यंत थोर होते. आणि त्यांच्या त्यांच्यातील जे काय स्वभावगुण होते, त्यामुळे मला ते कधीकधी गुरुसमान देखील वाटतात. रफी साहेबांना खूप लवकर परत बोलावणं आलं. ते गेल्यानंतर अवघं जग दुःखामध्ये बुडालं. ते असे अचानक कसे गेले हे खरंच काही समजलंच नाही कोणाला. परंतु एक असं दंतकथा म्हणून आपण म्हणू शकतो. विश्वास ठेवा अगर न ठेवा, ज्याच्या त्याच्या शेवटी प्रश्न आहे. पण एक गंमत म्हणून मी असं मानतो की रफी साहेबांना गंधर्व लोकातून कदाचित इकडं पाठवण्यात आलेलं होतं. आणि गंधर्व लोकाचं काम असं आहे की स्वर्गलोकामध्ये जे काही देवदेवता आहे त्यांच्यासाठी गायन करून त्यांचं मनोरंजन करणं, त्यांचं मन रिझवणं. तर त्यांना कदाचित एवढे सुंदर गायक असल्यामुळं छोट्याशा अंतराळासाठी इथं पाठवण्यात आलं असेल की बाबा छोटाच काळ तू तिकडं जायचं आहेस, कारण तुझ्याशिवाय आम्हाला करमत नाही. आणि परंतु कदाचित ते इथे येऊन रमले भूलोकात आणि त्यांनी भरभरून दिलं. परंतु शेवटी तिथं वरती जे काही लोकं असतील स्वर्गलोकात त्यांना काय त्यांच्याशिवाय राहवलं नाही. त्यामुळे त्यांनी त्यांना अर्जंट कॉल करून परत बोलावून घेतलं असणार. त्यामुळंच ते असे अचानक आपल्याला सोडून निघून गेले. ते जरी गेले असलेत तरीसुद्धा त्यांच्या गाण्यांच्या रूपातून ते कायम आपल्यासोबत आहेत. त्याचे जे काही चांगले गुण आहेत ते आपल्यासोबत आहेत. तर अशा माझ्या दैवताला, माझ्या गुरूंना मी आज भावपूर्ण अशी ही माझी सुमनांजली अर्पण करतो. जय रफी साहेब. थँक्यू.